मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी डॉक्टर अविनाश भांडारकर आपले स्वागत करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यमापनाची किंवा संशोधनाची साधने त्याचा फ्लो चार्ट्स आपण मागच्या तासामध्ये अभ्यासला होता आणि नंतर आपण संख्यात्मक साधने कोणती, मूल्यमापनाची आणि संशोधनाची याविषयीची माहिती आपण मागील तासामध्ये अभ्यासली होती। मागच्या तासामध्ये आपण एक गोष्ट आणखी लक्षात घेतली, परीक्षा पद्धती आणि परीक्षा पद्धतीचे प्रकार, परीक्षा पद्धतीचे फायदे आणि तोटे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दोष परीक्षा पद्धतीमध्ये असा आहे का 34 गुण मिळवणारा नापास आणि 35 गुण मिळवणारा पास। म्हणजे 35 गुण मिळवणारा शहाणा ठरतो आणि 34 गुण मिळवणारा मूर्ख ठरतो, अशी आपली परीक्षा पद्धती आहे। दरम्यानच्या कालखंडामध्ये गेल्या 8-10 वर्षात एक कांगावा सारखा केला जात होता का परीक्षाच नाही, सगळं ऑलवेल। परंतु तसं नव्हतं। परीक्षा ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या पद्धतीने घेतली जात होती, परंतु काही शिक्षकांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन समजलंच नाही का नेमकं काय। ॲक्च्युली सातत्यपूर्णचा अर्थ असा आहे का सतत आपल्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण करून, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन त्यांचं मूल्यमापन वर्षाच्या शेवटी करायचं होतं, परंतु ॲन्युअल एक्झाम त्याच्यामध्ये नव्हती। परंतु सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आहे, या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये गुणात्मक मूल्यमापनाची साधने वापरावी लागत होती। परंतु शिक्षकांना ती गुणात्मक साधने वापरणं अवघड वाटलं, म्हणून शिक्षकांनीच हा कांगावा केला का परीक्षा नाही, सर्व ठीक आहे। परंतु हे मूल्यमापनाची साधने आहेत कोणती, विशेषतः गुणात्मक साधने कोणती आहेत, याचा विचार आपल्याला ॲज ए शिक्षक, ॲज ए टीचर म्हणून मला करणं अत्यंत गरजेचं आहे। तर आजच्या तासामध्ये आपण संख्याशास्त्रीय साधने जी पाहिली त्याच्याशिवाय आपल्याला गुणात्मक साधनांचा विचार आजच्या तासामध्ये आपण करणार आहोत। मूल्यमापनाची किंवा संशोधनाची गुणात्मक साधने, द क्वालिटेटिव्ह टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन ऑर रिसर्च। आता क्वालिटेटिव्ह किंवा ज्याला आपण गुणात्मक असं म्हणतो, म्हणजे गुणात्मक वर्णन ज्या साधनांच्या सहाय्याने करता येतं विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचं किंवा संशोधनाचं, त्याला आपण गुणात्मक साधने असं म्हणतो। विशेषतः गुणात्मक साधनाचे 4 प्रकार महत्त्वाचे मानले जातात। 4 प्रकार महत्त्वाचे मानले जातात। एक तर पहिला प्रकार निरीक्षण तंत्रे मध्ये, यामध्ये शिक्षकाला विद्यार्थी कसा दिसतो, म्हणजे शिक्षकाच्या नजरेतून विद्यार्थ्याचं मूल्यमापन, शिक्षक निरीक्षण करतात आणि त्यावरून मूल्यमापन केलं जाते, हा एक प्रकार। दुसरा प्रकार आहे आत्मनिरीक्षणात्मक तंत्रे। आत्मनिरीक्षणाचा अर्थ का विद्यार्थी स्वतःचं निरीक्षण करतो आणि त्यावरून मूल्यमापन केलं जातं, म्हणजे विद्यार्थ्याला स्वतः विद्यार्थी कसा दिसतो। तिसरा प्रकार आहे आविष्कार तंत्रे किंवा प्रक्षेपित तंत्रे। आता हे आविष्कार किंवा प्रक्षेपितचा अर्थ काय का विद्यार्थी स्वतःला प्रेझेंट कसा करतो आणि विद्यार्थी जसा प्रेझेंट करतो, जसा व्यक्त होतो, त्यावरून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जातं, त्याला म्हणतात प्रक्षेपित साधने। आणि चौथा एक प्रकार आहे समाजमिती तंत्र। आता या समाजमिती तंत्रामध्ये समाजाला विद्यार्थी कसा दिसतो, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये निरीक्षण तंत्रामध्ये शिक्षकाला विद्यार्थी कसा दिसतो, दुसऱ्या तंत्रामध्ये विद्यार्थी स्वतःला कसा दिसतो, तिसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थी कसा व्यक्त होतो आणि तो कसं प्रक्षेपित करतो, आपलं मत कसं प्रेझेंट करतो, आणि चौथ्या याच्यामध्ये विद्यार्थी समाजाला कसा दिसतो। असे हे 4 गुणात्मक मूल्यमापनाचे किंवा संशोधनाचे महत्त्वाचे प्रकार आहेत। त्यापैकी आजच्या तासामध्ये आपण निरीक्षण तंत्रे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। आता निरीक्षण तंत्रे काय, शब्दशः अर्थ लक्षात घ्या। निरीक्षण करणे, इंग्रजीमध्ये याला आपण ऑब्झर्वेशन करणे असं म्हणतो। म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण करतो आणि निरीक्षण करून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतो, हा भाग या निरीक्षण तंत्रामध्ये अपेक्षित आहे। आता या निरीक्षण तंत्राचे सुद्धा महत्त्वाचे 2 प्रकार मानले जातात, महत्त्वाचे प्रकार 2 मानले जातात। एक तर बाह्य निरीक्षण, दुसरा आहे अंतर्निरीक्षण। बाह्य निरीक्षणामध्ये शिक्षक किंवा संशोधक ज्यांचं निरीक्षण करायचं आहे त्यांच्यापासून दूर राहून त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना किंवा जे सॅम्पल ते घेणार आहेत त्या सॅम्पलमध्ये
अपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना अजिबात माहीत नसते का आपलं निरीक्षण कोणी करत आहेत. म्हणजे बाहेर राहून निरीक्षण केलं जातं, त्याला बाह्य निरीक्षण असं म्हणतात. आंतरनिरीक्षण म्हणजे त्या गटातच तो जो परीक्षक असतो किंवा मूल्यमापन करणारा जो असतो किंवा संशोधनामध्ये माहिती संकलन करणारा जो असतो तो त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांमध्ये खेळतो, बोलतो, त्यांच्याशी वागतो, परंतु त्याचबरोबर तो निरीक्षण पण करत असतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसोबत राहून निरीक्षण केलं जातं, त्याला आंतरनिरीक्षण असं म्हटलं जातं. आता याचे 3 महत्वाचे टूल्स मानले जातात. निरीक्षण तंत्राचे 3 महत्वाचे टूल्स आहेत. एक तर आहे पदनिश्चयन श्रेणी, दुसरा आहे पडताळा सूची आणि तिसरा आहे प्रासंगिक नोंदी. याचं विश्लेषण आपण सगळ्या 3ही प्रकारांचं विश्लेषण आपण करूया. आता आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया पदनिश्चयन श्रेणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये असं म्हणतो रेटिंग स्केल. आता पदनिश्चयन याचा शब्दशः अर्थ लक्षात घ्यायचा आहे. पद निश्चित केलं जातं, पद निश्चित करून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जातं. पदनिश्चयनचा अर्थ स्थान निश्चित केलं जातं का तो कुठपर्यंत आहे. यामध्ये 3 गोष्टीच्या सहाय्याने आपण साधारणतः याचं मूल्यमापन करत असतो. एक तर विद्यार्थ्याचा दर्जा ठरवला जातो, दर्जा ठरवण्यासाठी दर्जाचं स्थान कोणतं आहे ते लक्षात घेण्यासाठी. दुसरं आपल्याला त्याची वारंवारिता लक्षात घ्यावी लागते. मी पुढे एक्सप्लेन करणार आहे व्हॉट इज मीन बाय वारंवारिता. त्याचा आपण फ्रिक्वेन्सी, त्याचा विचार आपण करणार आहोत. आणि तिसरा एक प्रकार आहे प्रमाण ठरवून केला जातो. म्हणजे पदनिश्चयन श्रेणी आपण 3 पद्धतीने करू शकतो. म्हणजेच विद्यार्थ्याचं स्थान नेमकं कुठं आहे त्याची निश्चिती करणे म्हणजे पदनिश्चयन श्रेणी होय, ज्याला आपण रेटिंग स्केल, रेटिंग मध्ये ए बी सी असं आपण जे रेटिंग करतो किंवा ए प्लस त्यानंतर ए त्यानंतर बी, बी प्लस त्यानंतर बी त्यानंतर सी असं जे आपण रेटिंग करतो किंवा त्याचा दर्जा ठरवतो 1 स्टार 2 स्टार 5 स्टार. जसं आपण बाजारात फ्रीज घ्यायला गेलो तर त्याला स्टार दिलेले असतात, म्हणजे त्याचं एक विशिष्ट रेटिंग केलेलं असते, त्याचा दर्जा ठरवलेला असतो. तसा आपल्याला विद्यार्थ्याच्या पर्टिक्युलर सद्गुणाच्या बाबतीत, विद्यार्थ्याच्या सवयीच्या बाबतीत, विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीच्या बाबतीत, विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेल्या कौशल्यांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्याची पदनिश्चिती केली जाते का त्याची अभिवृत्ती काय आहे, किती विकसित झालेली आहे, त्याचं रसग्रहण तो कसा करतो, अभिरुची त्याची कशी आहे, या संदर्भातलं, कौशल्याच्या संदर्भातलं, त्याच्या अभ्यास सवयीच्या संदर्भातली पदनिश्चिती केली जाते. त्याला आपण रेटिंग स्केल असं म्हणतो. आता आपण एक सॅम्पल म्हणून घेतलेला आहे. आपण हे सॅम्पलमध्ये घेताना काय याच्यात 2 टोकाचा विचार केला जातो. एखाद्या समजा विद्यार्थ्याला तो ग्राउंडवर खेळायला किती वेळा येतो, म्हणजे इथे वारंवारिताचा विचार करतोय आपण. इथे काय करतोय, वारंवारिताचा विचार करतो का किती वेळा येतो, वारंवार किती येतो यावर. म्हणजे पहिलं टोक हे कधीही नाही आणि शेवटचं टोक हे नेहमी, असे 2 टोक ठरवले जातात आणि त्यामधले समान अंतराचे टप्पे ठरवले जातात. त्यामध्ये समान अंतराचे टप्पे ठरवले जातात. साधारणतः टप्पे ठरवताना 3, 5 किंवा 7 असे टप्पे ठरवले जातात. म्हणजे मधोमध येणारा टप्पा जो असतो तो 50%चा मानला जातो, 50%चा मानला जातो. 50% डावीकडे आणि 50% उजवीकडे. म्हणून साधारणतः विषम संख्येमध्ये 3, 5, 7 अशा पद्धतीने टप्पे ठरवले जातात आणि या प्रत्येक टप्प्याचं अंतर हे सारखं असतं. आता इथे बघा, आपण लक्षात घेऊया का विद्यार्थी सहशालेय उपक्रमात सहभाग घेतो. आता समजा याबद्दलचं आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्थान निश्चिती करायची आहे, तर आपण पहिलं टोक काय घेतलंय, कधीही नाही, आणि शेवटचं टोक घेतलेलं आहे आपण नेहमी. या दरम्यान जे टप्पे टाकलेले आहेत ते समान अंतरावर टाकलेले आहेत. आता पहिल्या याच्यामध्ये आपण घेतलंय कधीही नाही म्हणजे 0%, म्हणजे प्रमाण ठरवता आलं आपल्याला याच्यावरून. 0% म्हणजे अगदीच नाही, कधीही नाही असा शब्द वापरलाय. मग क्वचित येतो 25%, कधी कधी येतो म्हणजे मधोमध आपण इथं आलोय 50%. इथे म्हटलं आपण बऱ्याच वेळा येतो 75% आणि तो नेहमी येतो 100%. म्हणजेच विद्यार्थ्याच्या येण्याची फ्रिक्वेन्सी आपण काढली, वारंवारिता काढली, मी जसं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. म्हणजेच आपण विद्यार्थ्याच्या एखाद्या कौशल्याच्या बाबतीत, एखाद्या अभिवृत्तीच्या बाबतीत वारंवारितेच्या साहाय्याने विद्यार्थ्याचा दर्जा ठरवत असतो. त्याला आपण पदनिश्चयन श्रेणी असं म्हणतो. म्हणजे आपण याची विशिष्ट टप्पे पाडून त्यावरून आपण करतो. दुसरा एक तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं का विद्यार्थ्याच्या दर्जाचा जेव्हा आणखीन विचार करतो आपण, तर आपण इथे म्हणू शकतो असमाधानकारक, समाधानकारक, बरा, चांगला, उत्तम.
म्हणजे इथे आपण दर्जा सांगू शकतो कशातला, त्याच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तो भाग घेतो, तो वक्तृत्वाबद्दलचा त्याचा आपल्याला जर दर्जा ठरवायचा असेल तर आपण इथं असमाधान, त्याला अजिबात जमत नसेल वक्तृत्व तर आपण त्याला असमाधानकारक, थोडंफार जमत असेल त्याला समाधानकारक, साधारण मध्यम स्वरूपाचा जेव्हा असेल तेव्हा त्याला आपण बरा, आणि चांगला असेल चांगला, आणि एकदम उत्तम असेल इकडे उत्तम, असं सुद्धा आपण दर्जाच्या स्वरूपात सुद्धा त्याचा विचार करू शकतो. प्रमाणाच्या बाबतीत झालं तर हे आपण खाली दिलेलं आहे 0%, 25%, 50%, 75% आणि 100%. अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या विशिष्ट सद्गुणाचं आपण मूल्यमापन गुणात्मक पद्धतीने करू शकतो. गुणात्मकचा अर्थ इथे असा आहे का विद्यार्थ्याचं गुणाच्या स्वरूपात, जसं आपण आधी पाहिलं संख्येच्या स्वरूपात, म्हणजे परीक्षेमध्ये त्याला अंक जे प्राप्त होतात, गुण जे प्राप्त होतात, प्राप्तांक येतात, तसं आपल्याला इथे प्राप्तांक येतीलच असं नाही. इथे गुणांचं वर्णन केलं जातं म्हणून हे गुणात्मक साधन आहे. आणि पदनिश्चय श्रेणीच्या साहाय्याने विद्यार्थ्याच्या विविध सद्गुणांचा, विविध अभिरुचीचा, विविध कौशल्याचा, विविध सवयीचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्यावर आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येते. या पद्धतीमध्ये फक्त एकच दोष असा आहे का सगळ्याच्या सगळ्या शिक्षकाला अशी पदनिश्चय श्रेणी तयार करता येणं थोडं कठीण आहे, किंवा याच्यामध्ये बऱ्याचदा सब्जेक्टिव्हिटी येण्याची शक्यता असते, व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते. कारण एखादा विद्यार्थी जर आपल्या आवडीचा असेल किंवा सलगी असेल त्या विद्यार्थ्यासोबत, तर त्यावेळेस त्याचं गुणदान करताना किंवा त्याचं मूल्यमापन करताना सब्जेक्टिव्हिटी येण्याची शक्यता असते. अदरवाईज हे जे मूल्यमापनाचं साधन आहे अत्यंत उत्तम असं हे साधन आहे. दुसरं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पडताळा सूची. जसं इथं मी शब्दशः अर्थ लक्षात तुम्हाला घ्यायला सांगितलं पदनिश्चयन, पदाची निश्चिती करण्याची, तसं आता इथे पडताळा सूची. आपण इथे काय म्हटलंय, आपण चेकलिस्ट, आपण चेकलिस्ट करतो. उदाहरणार्थ आपल्याला एखादा रिपोर्ट तयार करायचा असेल तर पहिल्या पानावर काय, दुसऱ्या पानावर काय, तिसऱ्या पानावर, त्याला आपण चेकलिस्ट तयार केली असं म्हणतो. सूची तयार करतो का आपल्याला काय काय करणं अपेक्षित होतं. तसंच मला एखाद्या कौशल्याच्या बाबतीत विद्यार्थ्याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर त्या कौशल्याचे पृथक्करण केलं जातं. त्या कौशल्याचं काय केलं जातं, पृथक्करण केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. ॲनालिसिस करून त्याच्या वेगवेगळ्या कृती कोणकोणत्या आहेत त्या पर्टिक्युलर कौशल्यामध्ये, ज्याला आपण उपकौशल्ये असं सुद्धा म्हणतो, उपकौशल्य असं सुद्धा म्हणतो. म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या कृती अपेक्षित आहे असे त्याचं पृथक्करण केलं जातं. ते 5 असू शकतात, 7 असू शकतात, पण 10 पेक्षा जास्त असू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला एखाद्या कौशल्याचं पृथक्करण करून वेगवेगळ्या कृतींची एक सूची तयार करावी लागते. कशासाठी, त्या विद्यार्थ्यामध्ये ते पर्टिक्युलर कौशल्य आलं किंवा नाही याचा पडताळा पाहण्यासाठी. म्हणजे जर आपल्याला पडताळा पाहायचा असेल तर आपल्याला त्या पर्टिक्युलर कौशल्याचं पृथक्करण करून वेगवेगळ्या कृतींची एक सूची तयार केली जाते आणि त्या सूचीच्या साहाय्याने त्या विद्यार्थ्यामध्ये ते कौशल्य विकसित झालं किंवा नाही ते पाहता येते. संशोधनाच्या बाबतीत सुद्धा आपण या पडताळा सूचीचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीतलं असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता असेल, ऊर्जा साक्षरता असेल, असे जर आपले संशोधनाचे विषय असेल तर त्यामध्ये आपण पडताळा सूची करू शकतो. म्हणजे समजा जलसाक्षरतेचे जे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत त्यामध्ये कोणकोणत्या कृती तो करतो अशी जर आपण एक सूची तयार केली, त्यावरून विद्यार्थ्याची पडताळा सूचीचा वापर करून आपण संशोधनासाठी माहितीचं संकलन करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, चेकलिस्ट तयार करताना त्या प्रयोगाचे ॲनालिसिस करायचं आहे. इथं उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे बघा. इथे आपण पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला प्रायोगिक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये किती रुजलं. संशोधनामध्ये सुद्धा याचा आपण विचार करू शकतो का समजा विज्ञानावरचं एखादं संशोधन असेल आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य किती विकसित झालं हे त्या संशोधकाला पाहायचं असेल तर त्या पर्टिक्युलर कौशल्याचं विश्लेषण केलेलं आहे, पृथक्करण केलेलं आहे आणि कोणकोणत्या कृती त्यामध्ये अपेक्षित आहेत हे बघा. आता इथे असं म्हटलं प्रयोगाची उद्दिष्टे लक्षात घेतो कोण, विद्यार्थी. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रयोग करायचा आहे तर प्रयोगाचं नेमकं उद्दिष्ट कोणतं. नंतर आपण घेतलाय उपकरणांची व्यवस्थित मांडणी करतो. नंतर आपण घेतलाय रसायनांचा चांगला वापर करतो, सुव्यवस्थित वापर करू शकतो. त्यानंतर म्हटलंय आपण अचूक निरीक्षण करतो. त्यानंतर व्यवस्थित नोंदी घेतो. त्यानंतर अन्वयार्थ व निष्कर्ष काढतो. आता हे जे मी उपघटक घेतलेले आहेत किंवा उपकौशल्य घेतले आहेत ते आता हा राम नावाचा विद्यार्थी आहे, राधा नावाची विद्यार्थिनी आहे, हा श्याम आहे, हा जॉय आहे, हे झेबा आहे, हे विद्यार्थी आहेत. इकडले आपण विद्यार्थी घेतलेले आहेत. आता बघा हे जे आपण उपघटक किंवा आपण जे उपकौशल्य घेतलेली आहेत तर रामच्या बाबतीत सर्व ठिकाणी टिक केलेली आहे. याचा अर्थ काय का हे सगळ्या कृती राम व्यवस्थितपणे करतो म्हणून आपण रामकडे हे सगळ्या टिक केलेल्या आहेत.
आता दुसऱ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत लक्षात घ्या, राधा याच्या बाबतीत लक्षात घेतलं आपण तर प्रयोगाची उद्दिष्टे लक्षात घेतो, ती लक्षात घेत नाही. आपण जेव्हा निरीक्षण केलेलं आहे, पडताळा घेतलेला आहे, आपण ती प्रयोग करताना आपण पाहिलंय, तिचं ऑब्झर्वेशन केलंय, तेव्हा असं लक्षात आलं का ते करत नाही. नंतर ती करते आहेत, म्हणजे उपकरणांची व्यवस्थित मांडणी तिला करता येत आहे, रसायनांचा वापर तिला चांगला करता येत आहे, पण अचूक निरीक्षण करता येत नाही. अचूक निरीक्षण करता येत नाही. ती नोंदी घेऊ शकते, नोंदी व्यवस्थित घेत आहे, तिला अचूक निरीक्षण करता आलं नाही म्हणून तिला अन्वयार्थ सुद्धा व्यवस्थित काढता येत नाही, निष्कर्ष काढता येत नाही. अशा पद्धतीने या कृतीमध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या कृती आहेत ते विद्यार्थी जर फॉलो करत असेल तर आपण बरोबरची टिक केली आहे, ते जर फॉलो करत नसेल तर आपण क्रॉस केलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं आपल्याला डायग्नोसिस पण करता येते, ज्याला आपण निदान असं म्हणतो. का प्रायोगिक कौशल्य विकसित होण्यामध्ये त्याच्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत त्या विद्यार्थ्याच्यामध्ये, आपल्याला त्या कोणकोणत्या त्यांना शिकवाव्या लागतील, यासाठी सुद्धा आपल्याला हे पडताळा सूचीचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. म्हणून पडताळा सूचीमध्ये आपण या पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या टिक करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे कौशल्य, अभ्यास सवयी किंवा अभिरुची म्हणजेच आपण जे 4 जे महत्त्वाचे क्षेत्र आयडेंटिफाय केले आहेत त्यापैकी भावात्मक क्षेत्राचा सुद्धा आपल्याला याच्यातून विचार करता येतो, किंवा क्रियात्मक क्षेत्राचा सुद्धा आपल्याला मूल्यमापन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करता येतं. संख्यात्मक साधनामध्ये आपल्याला क्रियात्मक क्षेत्राचं व्यवस्थित मूल्यमापन करता येत नाही, मात्र गुणात्मक पद्धतीने आपण याचं व्यवस्थित मूल्यमापन करू शकतो. यामध्ये महत्त्वाचा एक दोष असा लक्षात येतोय का, जसं उदाहरणार्थ आता 1, 2 आणि 3 याच्यात क्रॉस आहेत, यामध्ये 1, 2, 3 हे क्रॉस आहेत, म्हणजे दोघांमध्येही दोष सारखे आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. किंवा आणखी दुसरे आपल्याला म्हणू शकतो आपण का पर्टिक्युलर कृती त्याला जमत नाही, पण ते किती प्रमाणात जमत नाही हे मात्र आपल्याला याच्यावरून आयडेंटिफाय करता येत नाही. उदाहरणार्थ आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल का ह्या दोन्ही ठिकाणी याला क्रॉस आहे, म्हणजे राधा आणि हा श्याम या दोघांनाही अन्वयार्थ व निष्कर्ष काढता येत नाही असं म्हणून आपण याच्यावर क्रॉस केलेला आहे. पण याला किती प्रमाणात काढता येत नाही, हिला किती प्रमाणात काढता येत नाही हे आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाही. प्रमाण मात्र आपल्याला करता येत नाही, मात्र त्या विद्यार्थ्यांना दोघांनाही निष्कर्ष काढता येत नाही एवढाच अर्थ आपल्याला याच्यातून प्राप्त होऊ शकतो. हा याच्यामध्ये या पद्धतीमधला दोष आहे, किंवा या मूल्यमापनाच्या साधनामधला महत्वाचा दोष आहे. तरीही पण पडताळा सूचीच्या सहाय्यानं आपण संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त माहितीचं संकलन करू शकतो, आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सुद्धा आपल्याला गुणात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करता येणं शक्य असतं. म्हणून हे साधन अत्यंत महत्त्वाचं आणि अतिशय उपयुक्त असं हे साधन आहे. तिसरं महत्त्वाचं साधन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ज्याला आपण म्हणतो प्रासंगिक नोंदी. आता प्रासंगिक नोंदी शब्दशः इथे सुद्धा अर्थ लक्षात घ्या, जसे आपण या दोन्ही याचे शब्दशः अर्थ लक्षात घेतले. प्रसंग जो घडतो त्या प्रसंग घडताना घ्यावयाची नोंद म्हणजे प्रासंगिक नोंद. म्हणजे विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये वावरतो, जे 5-6 तास 7 तास शिक्षकांच्या समोर असतो, त्यावेळेस शिक्षकाच्या समोर जे विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन होतं, विद्यार्थ्याचं अभिरुची लक्षात येते, विद्यार्थ्याची अभिरुची लक्षात येते, ते लक्षात घेऊन शिक्षक जेव्हा त्या प्रसंगाची नोंद करतो त्याला आपण प्रासंगिक नोंदी असं म्हणतो. म्हणजे वर्षभरात विद्यार्थी जे शिक्षकासमोर असतो याचा उल्लेख मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं का सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये प्रासंगिक नोंदीचा महत्त्वाचा भाग होता, आणि म्हणजे शिक्षकाला रोज विद्यार्थ्यांच्या नोंदी कराव्या लागत होत्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये. त्यामध्ये जर त्या सगळं मूल्यमापन जर व्यवस्थित होऊ शकलं असतं तर विद्यार्थ्याच्या चारही म्हणजे आपण बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र आणि आंतरक्रियात्मक क्षेत्राचा विद्यार्थ्यांमध्ये किती विकास झाला हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकलं असतं. आता याच्यात प्रासंगिक नोंदीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे बरं? प्रासंगिक नोंदीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, कोणत्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण नोंद घेतो आहोत, त्यानंतर कोणत्या तारखेची ती नोंद आहे, त्यावेळेस वेळ कोणती होती, 3 वाजले होते, 2 वाजले होते, काय असेल ते, त्यानंतर प्रसंग कोणता होता आणि निरीक्षण काय केलं त्यावेळेस, आणि त्यावरून शिक्षकाने काय भाष्य केले किंवा शिक्षकाने काय त्याच्यावर निष्कर्ष काढला, हे प्रासंगिक नोंदीमध्ये आपल्याला टिपण करायचं असतं. आता विद्यार्थ्याचे नाव, दिनांक इथपर्यंत ठीक आहे. प्रसंग याचं एक आपण उदाहरण घेऊया. समजा खेळाचा तास आहे आणि खेळाच्या तासामध्ये इयत्ता 8वी अ आणि 8वी ब यामध्ये कबड्डीचा सामना सुरू आहे.
आणि या कबड्डीच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ, दोन्हीकडून एकाकडून ब एकाकडून आहे. शिक्षक दूरवरून पाहतायत त्यांच्याकडे. त्या विद्यार्थ्यांपैकीच कोणाला तरी त्यांनी प्रत्येक टीमचा कॅप्टन केलेला आहे आणि एका विद्यार्थ्याला त्या याचा पंच बनवलेला आहे. आता काय झालंय का खेळ सुरू झाला आणि खेळता खेळता एका गड्याला पकडल्या गेलं आणि दोन्ही विद्यार्थी, तिकडला एक संघातला एक खेळाडू, इकडला एक संघातला खेळाडू लाईनवर पडला. तिकडला संघ म्हणतोय का तुमचा गडी आउट झाला, इकडचा संघ म्हणतोय तुमचा गडी आउट झाला. असा करून दोघांच्याही मध्ये सारखं सुरू आहे का तो म्हणतोय तुमचा गडी आउट, आमचा गडी आउट. असा करून वाद निर्माण झाला. अशा वेळेस एक विद्यार्थी आहे, राम नावाचा एक विद्यार्थी आहे, तो म्हणतोय का तुम्ही दोघे थांबा, तुमचा एक बाद यांचा एक बाद, वाद घालू नका. वाद जर घातला तर सर आपल्याला खेळू देणार नाही आणि आपल्याला खेळण्याचा आनंद घेता येणार नाही. दोन्ही संघाला तो समजवतोय, याही संघाला समजावतोय, त्याही संघाला समजवतोय आणि दोघांमध्ये समझोता करून दोघांचा एक एक गडी बाद आणि पुन्हा सामना सुरू होतोय. शिक्षक ऑब्झर्वेशन करतायत त्या विद्यार्थ्यामध्ये. समजा हा राम नावाचा विद्यार्थी आहे, दिनांक आजची समजा गृहीत धरली आपण 8/7/2021 ची वेळ आहे, वेळ दुपारची 2 वाजताची आहे आणि विद्यार्थ्यांचा खेळ सुरू आहे. प्रसंग कोणता आहे? कबड्डीचे मैदान. निरीक्षणे त्याची आहेत. त्यांनी काय काय निरीक्षण केलं का विद्यार्थी हा दोघांमध्ये समझोता करतोय, दोघांमध्ये वाद मिटवतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो वर्गामध्ये तर उत्तम, गणितात चांगला आहे, इंग्रजीत चांगला आहे, मराठीत चांगला आहे, म्हणजे संख्यात्मक पद्धतीने त्याचं मूल्यमापन केलं तर तो चांगला आहे. म्हणजे बोधात्मक क्षेत्रात तो टॉपवर आहे, काही विषय नाही. दुसरं असं भावात्मक क्षेत्र, म्हणजे भावना त्यांनी समजून घेतल्या दोघांच्याही आणि दोघांच्याही भावना समजून घेऊन त्यांच्यामध्ये समझोता करून आणला आहे. तो खेळतोय. क्रियात्मक क्षेत्राचा त्याच्यामध्ये विकास चांगल्या पद्धतीने होतोय. आंतरक्रिया करतोय, त्यांच्यासोबत बोलताय, यांच्यासोबत बोलताय, त्यांच्यासोबत समझोता करताय, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, दोघांमध्ये इंटरॅक्शन घडून आणतोय. म्हणजे चारही क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांचा विकास समतोल आहे, असं भाष्य शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये चारही क्षेत्राच्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन याच्यातून त्यांनी करू शकले. विशेषतः 3 क्षेत्राचा तरी, बोधात्मक क्षेत्राचा विचार हा संख्यात्मक साधनांच्या सहाय्याने होऊ शकतो, परंतु भावात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र आणि आंतरक्रियात्मक क्षेत्राचा विचार त्या शिक्षकाने करून त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय की हा विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व बॅलन्स होत आहे, बॅलन्स व्यक्तिमत्व आहे, संतुलित व्यक्तिमत्व विकसित होत आहे. अशा प्रकारचं भाष्य शिक्षकांनी केलं आहे. अशा पद्धतीच्या प्रासंगिक नोंदी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करता येऊ शकतात आणि त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये समजा कोणत्या भावात्मक क्षेत्राचा विकास झाला नसेल तर त्या दृष्टीने शिक्षक प्रयत्न करू शकतात. क्रियात्मक क्षेत्राचा विकास झाला नसेल तर त्यासाठी प्रयत्न करू शकतात. आंतरक्रियात्मक बरेच विद्यार्थी खूप शिकले म्हणजे खूप चांगलं शिकतात, संख्यात्मक दृष्टीने विचार केला तर खूप चांगले गुण प्राप्त होतात, परंतु इतके शाय असतात का ते एकमेकांशी बोलत नाहीत, आंतरक्रिया करत नाहीत. म्हणून आंतरक्रिया करण्यासाठी सुद्धा त्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अशा साधनांचा उपयोग आपल्याला व्यवस्थितपणे करता येतो आणि विद्यार्थ्यांचं गुणात्मक मूल्यमापन आपल्याला निरीक्षण तंत्राच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांचं व्यवस्थितपणे करता येतं. म्हणून निरीक्षण तंत्र हे अत्यंत उत्तम असं गुणात्मक साधनाचं एक तंत्र आहे आणि त्या तंत्राच्या सहाय्याने आपण सर्व विद्यार्थ्यांचे, वर्गामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि विद्यार्थ्याचं नुसतंच मूल्यमापन नाही, गुणात्मक मूल्यमापन करून त्यावर आपण शेरा देऊ शकतो. सुरुवातीच्या तासामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती का मूल्यमापन बरोबर एक समीकरण तुम्हाला सांगितलं होतं का मूल्यमापन बरोबर संख्यात्मक शेरा, गुणात्मक शेरा आणि शिक्षकाचा शेरा म्हणजे मूल्यमापन. म्हणजेच आपल्याला संख्येचा विचार करायचा आहे आणि गुणांचा विचार करायचा आहे. दुर्दैवानं आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सध्या फक्त संख्यात्मक गोष्टीचाच विचार करतोय, पण त्याचबरोबर जर आपण त्याला गुणात्मक मूल्यमापनाच्या साधनांची जोड दिली तर आपण विद्यार्थ्यांचं सर्वांगीण मूल्यमापन करू शकतो. कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षणाची व्याख्या आपण सांगताना असं म्हणतो का विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण, परंतु मूल्यमापन करताना मात्र सर्वांगाचा आपण कधीच विचार करत नाही, फक्त संख्याकीय बाबतीचा विचार करतो का तुमच्या मुलाला किती टक्के गुण मिळाले, माझ्या मुलाला किती टक्के गुण मिळाले. म्हणजे आपण टक्केवारीत फक्त संख्येच्या स्वरूपात विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असतो. म्हणजे एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल पण त्याच्यात बाकी 3 क्षेत्राचा जर त्याचा विकास झाला नसेल तर ते व्यक्तिमत्व बॅलन्स असू शकत नाही किंवा संतुलित असू शकत नाही. म्हणून शिक्षक हा कोणत्याही स्ट्रीमचा असो, कोणत्याही शाखेचा असो किंवा
प्राथमिकचा असो, माध्यमिकचा असो, उच्च माध्यमिकचा असो किंवा महाविद्यालयीन असो, प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्याचं गुणात्मक मूल्यमापन करता आलं पाहिजे. त्याचबरोबर संशोधनाचा जेव्हा आपण विचार करतो तर विद्यार्थ्याला संशोधकाने संशोधन करताना नुसतं संख्येचाच विचार न करता जर त्या संशोधनाच्या विषयामध्ये जर गुणात्मक मूल्यमापन करण्याची गुणात्मक संशोधन करण्याची जर सोय उपलब्ध असेल तर गुणात्मक क्षेत्राचा विचार निश्चितपणे संशोधकाने सुद्धा केला पाहिजे. म्हणून हे जे आपण 3 साधनांचा विचार आजच्या तासामध्ये अभ्यासलेत हे मूल्यमापनासाठी पण उपयुक्त आहे आणि संशोधनासाठी अति उपयुक्त आहे. म्हणून याचा वापर आपल्या सगळ्या व्यावहारिक पद्धतीने आपल्याला करता येतो, आपल्या व्यवसायामध्ये करता येतो, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. इतकी ही चांगली गुणात्मक मूल्यमापनाची साधने आहेत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.